समितीला आमचे एकदम जीवश्य कंठचे मित्र दिलीपराव वाळुंज पाटील त्यांच्या सौभाग्यवती रोहिणीताईंच्या संदर्भात जर बघितलं तुम्ही तर त्या परिसरामध्ये लोणी परिसरामध्ये ज्या व्यवसायानं काम करत असले तरी कुटुंबाशी रिलेशन ठेवण्याची त्यांची प्रतिमा तिथं त्या गावात आहे. आणि आजूबाजूच्या गावामध्ये पाहिलं हा जो वाळुंज पाटील परिवार आहे हे काही एका दिवसात उगवलं आहे असं नाही. वाडवडिलांपासून लोकांच्या सुखदुःखात अडचणीत धंद्यापाण्यात मदत करणारे एक सामान्य माणसं आहेत. कधी एखाद्याला बटाट्याची गाडी लागली, बटाटे लागले तर आज ॲडव्हान्सने पैसे घेतले जातात. त्या काळात स्वर्गीय नथुसेठ त्या माणसाला बटाटे लागले तर आपल्या पैशांनी खरेदी करून लोकांना देत होते. त्याचा परपंच सुधारला आणि त्याच्या माध्यमातून हुंडीकरीचा व्यवसाय करतो. त्याचा परपंच सुधारला तर लोकांचा बरोबर राहण्यात मला आनंद आहे. मला व्यवसाय करण्याचा आनंद आहे. त्याच्याच पायावर पाऊल ठेवून आज आमचे दिलीप शेठ असतील, मच्छिंद्र शेठ असतील कर्तबगारीनं काम करतात. तुम्ही बघा कोणत्याही गावात गेले तर लोक विचारतात मग एखाद्याला कांदा द्यायचा ठरला तर विश्वासाचं ठिकाण कोणतं तर मच्छिंद्र शेठ आहे. एखाद्या पारगाव गटातून कोण आहे? पारगाव गटातून श्वेताताई ढोबळे आहेत. तू एक ज्या ग्रामपंचायतची निवडणूक झाली त्याच्यामध्ये पब्लिककडून निवडून आलेली लोकनियुक्त सरपंच आहे. श्वेताताईच्या संदर्भात मी काय सांगावं असं नाही. एक शेतात राबणारी, रात्रंदिवस काबाड कष्ट करणारी, शेतीबरोबरच राहून समाजाचं कल्याण करण्याचा संकल्प घेऊन कामाला उभी राहणारी श्वेता आहे. श्वेता सकाळी 4 वाजता उठते, शेतीचं पाणी धरते, पाणी धरून सकाळी 8 वाजेपर्यंत 8:30 वाजेपर्यंत घरातलं काम उरकते आणि पुन्हा 8च्या नंतर समाजाचं काम करण्यासाठी ती ग्रामपंचायत सरपंच म्हणून तिच्या पदाला न्याय देते. जेव्हापासून सरपंच झाली तुम्ही कोणत्याही कुटुंबाला जाऊन विचारा, छोट्या छोट्या प्रश्नात लक्ष घालून लोकांचे प्रश्न सोडवण्यात काम करे. घरी ट्रॅक्टरवर जर कोणी ड्रायव्हर आला नाही तर अख्खी शेती स्वतः ट्रॅक्टरने करणारी ही भगिनी आहे. म्हणजे शेतकऱ्याची अस्सल शेतकऱ्याची कन्या आहे. आणि नुसती शेतकऱ्याची कन्या नसून स्वतः शेतकरी आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न तिला माहीत आहे, ते सोडवण्यासाठी ती भक्कम काम करीन. प्रचार करण्याची गरज नाही. तुम्ही कोणत्याही घरात विचारा, श्वेता ढोबळे ही लोकांना मतं देण्यासाठी मानसिक तयारी झालेली आहे. आणि ह्या गटातले आम्ही 3 उमेदवार, आम्हाला अन्य कोणत्या गोष्टीची जरूरत नाही. लोक यावेळेस आम्हाला 3 कॅन्डिडेटला प्रचंड मताने विजयी करतील याची आम्हाला खात्री आहे.